ते मम्मीला विचारीला फोन येतात. माझा फोन तर दे, माझा फोन दे. तुम्हाला काही नवीन नाही. याच्या अगोदर पण ती लोकांना कामं सांगायची बसल्यावर. याला यो काम सांग, त्याला तो काम सांग. आता का नवरा बिचारा शांत गरीब नवरा भेटले मग ती काय अयो. आणि इथे सोनं, आजच्या दिवशी आपट्याला सोन्याचा मान असतो. इथे सोनं ठेवून पूजा करताना अक्कासाहेब पाटील. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर. आज दसरा आहे. सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि दसरा असल्यावर दरवर्षीप्रमाणे पप्पा गेलेत फुलं आणायला आणि मला लावलेलं आहे गाड्या धुवायचं काम. गाड्या का धुवायचा संबंध आहे दसऱ्याशी मला तेच समजत नाही. देवीने महिषासुराला मारला, रामाने रावणाला मारला, गोडसेने गांधीला मारला. गाड्या का धुवायच्या मध्ये? मम्मीची सकाळपासूनच कामं चालू आहेत. सर्व साफसफाई चालू आहे. देवारा वगैरे पुसला. चला आपली मशीन आलेली आहे. अरे हां, आणायला काय गेलतो आणि बोलून काय आलो. वालदी घेऊन जायचं आहे. चला आपण जाऊया. गाड्या धुवायची कामं आहेत, ती गाड्या वगैरे धुवून घेऊ. बाकी नंतर मम्मी साहेब सांगेल ते काम. मम्मीची तब्येत हां देवारा साफ केलं. देवारा हां, मग तेच मम्मीने देवारा वगैरे साफ केला. आणि मम्मीचा आवाज तुम्ही बघू शकता. मम्मी नाश्ता केला तुम्ही? चहा बिस्किट खाल्लं. हां, चहा बिस्किट खाल्लं. मम्मीला बोलता येत नाही आहे कारण घसा दुखतोय. चल आपण काम करू तोपर्यंत पप्पा येतील. मग पप्पा आल्यावर पप्पा फुलं आणतील. मग मम्मीला फुलं बनवायला पण मदत करूया. हां, तुम्हाला मदत करेन, मी नाही करणार. अरे का पप्पांना करायला लागेल. मग मी पप्पांना मदत करेन. चला आता पप्पा आलेले आहेत आणि इकडे फुलं. आता हार बनवेल कोण पप्पा? कोण बनवेल मम्मी? हा, हो झोपून दे. पप्पांना झोपून दे. मी नाही झोपणार. मला काम आणा. दसरा आहे, सणासुदीला थोडी ना झोपून जमल. गाडी धुवायला कुठे टाईम लागते? मशीन लावले. पहिले विचार केला काहीतरी खाऊन घेतो, पिऊन घेतो, नंतर जाऊया कामं करायला. परफेक्ट टायमाला घेईन आता. म्हणजे कसं इकडे फुलं हार बनवायला सुरुवात केली की मी तेव्हा गाड्या धुवत असेल. तर चला गाईज, आता गाड्या धुवून झाल्या. गाड्या लावल्या तिकडे. तर गाड्या धुवून झाल्यावर हा जो गाड्यांची घाण राहते ती पण साफ करत बसा. माझ्याकडे 4 गाड्या आहेत. एक बुलेट वॉश केली, इको, स्विफ्ट आणि XUV. 4 गाड्या वॉश करायच्या होत्या. पण टोटल गाड्या वॉश झाल्या 4, 2, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 गाड्या वॉश झाल्या. 13. सर्व्हिस सेंटरच खोलाचा बाकी होता. तो चलो आता इथे अंगणात धुवून घेतो. बाकी ही सगळी घाण आहे सगळं क्लीन करून घेतो. मग गाड्यांची पूजा आणि मग गोडाऊनला जायला लागेल. गोडाऊनची पूजा. सो चला, तुमची पण गडबड असेल तर चला गाईज. कुठं गुलाबाची फुला? चला आता तिथून शिवल्या कपडा या काढतो. काय घाण ठेवली? इकडं बघ. हां, ती राहिली. आता इथून जसं पाणी आलं तसं सो चला गाड्या वगैरे वॉश करून झाल्या. पप्पांचे तोपर्यंत हार बनवून झाले. हार कोणी बनवलं आहे? हा पप्पा?
काय असते? त्यांचा इचर त्यांचं तर पप्पाने म्हणलं इचर. कोणता रे बाबा तुम्ही बनवला? सो 1 2 3 आणि चौथा तिला लावायचा आहे. सो चला पहिले वाहन पूजन करूया आणि मग गोडाऊनला जाऊया. कंटाळा आला आता काम करून करून. नाही तू बोल आता. कॅमेरा चालू केलं काय नाही? काय नाही, कॅमेरा चालू केला सगळ्यांची. तिथं सगळ्यांची पूजा चालू आहे ना, आमची पूजा नाही अजून झाली का? का तुम्ही ना खोडा घालाला जर ते मम्मीला विचारिला फोन येतात. माझा फोन तर दे, माझा फोन दे. तुम्हाला काही नवीन नाही याच्या अगोदर पण ती लोकांना कामं सांगायची बसल्यावर. याला काही काम सांग, त्याला तो काम सांग. आता का नवरा बिचारा शांत गरीब नवरा भेटले मग ती काय अयो. लसूण सोला लावली नाही तर मला अर्धी पूजा करायला लावली. बोलते आरवले दाखव त्यांना. सुचला काही ओपन नाही बोलत नाही. पण इकडे आता स्वस्तिक काढूया आपण. स्वस्तिक काढायची पद्धत जशी मी वाचली होती पहिले, काय बोलतो विसरलो मी नावा. आणि मग पहिले मध्ये सेंटरला टिकली लावून बाकी 4ही रेषा या सेंटरकडे घ्यायच्या. आपण जसा असा करतो तसा नाही करायचा. 4ही रेषा नाही, मी काम करतो ना, मी कसं बाजूला हो सांग. तर तुम्ही इथे बघू शकता जावई आणि पोरीला स्वतःच्या नवऱ्याने आणि पोरांनी केलेली कामं मी केली असं सांगताना मम्मी साहेब. आणि मग या रेषांचं नावं पण होती. काम, मोक्ष, धर्म असं काहीतरी होतं. चला पहिल्या गाडीवर स्वस्तिक रेडी झालेला आहे. असाच आता 4ही गाड्यांवर करतो. चला एका बाजूला मम्मी पूजा करते, मी इथे आणि स्विफ्टवर स्वस्तिक काढलेला आहे. दे आरती दे. खाली नारळ उडवशील पायाचा. तू धरून ठेव, मी तिकडे जातो दुसऱ्या एकत्र स्वस्तिककडे जातो पर्यंत. इकडे वाहन पूजन चालू आहे आणि तिकडे पप्पांची सजावट चालू आहे. फार छोटा का बनवला घराला? छोटा का बनवला? छोटा बनवला मग ते आता या ना तो तोरण आहे ना दिसणार नाही. ते आता नको जा. चला आता वाहन पूजनला सुरुवात केलेली आहे. अक्का साहेब आणि पप्पा पाटील जोड्याने आणि मी हेल्पर. गाड्या चालू करा, नारळ फोडा, अगरबत्ती लावा. हाँ 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 चलेगा, हाँ चलेगा.
अरे दिवाळी आहे घर. या नाही येतला बाई काय चंदन आणि चंदन. सब धुआं धुआं हो रहा है. आणि इथे सोनं, आजच्या दिवशी आपट्याला सोन्याचा मान असतो. इथे सोनं ठेवून पूजा करताना अक्कासाहेब पाटील. पकड आरती. करता हूँ करता हूँ. पकडा. चला, आता आतून पूजा करूया. त्याच्यावर चावी काढ. अगरबत्ती बघा. शिका बोल बरं परत नव्हतं. पूजेला बारीक चितलं काय ताट आरतीचा काढायचं तर बारकाच घेऊन ते मावळ नाही सगळं. स्टेअरिंगला अगरबत्ती लागेल. अरे तिथे पण लावू बाई. आता बघूया असतील ना. चालू करतो. ते पाणी कुठं आहे कॅप्टन? मालकीनबाई दरवाजा खोलो. आधीच बंद केला तो.
पावसाळ्यात बघा राहणार लागेल सुट्टीला जावं लागेल. बाकीच होते आपण तेव्हा माचीस. सगळं घेतलं तो लाईट चाललं नाही येत आहे लाईट नाही तो छोटा बल्ब नाही. हात कसं मला माग किती सातशे करायचं ना. चला आता आम्ही गोडाऊनची पूजा करून येईपर्यंत मम्मी घरातलं सगळं आटपून ठेवेल. घरातलं शस्त्रपूजाचं सगळं रेडी करून ठेवेल. तो पण आम्ही जातो गोडाऊनला पूजा करायला. सो आम्ही आलो घरी आणि आता इथे शस्त्रपूजन